मित्रांनो हे दोन ब्लॉक एवढे इम्पॉर्टंट आहेत आणि एवढे पॉवरफुल आहेत की जर तुम्ही याला रिअल चार्टवरती फक्त यूज केलं तरी तुम्हाला खूप स्ट्रॉंग रिझल्ट मित्रांनो यातून मिळणार आहेत। आता याचं कारण काय आहे तर जेव्हा कधी आपण आता रिटर्न कन्सेप्ट यूज करत असतो त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल ती म्हणजे जेव्हा कधी मार्केट कोणताही सपोर्ट आणि रेजिस्टन्स ब्रेक करतं तेव्हा काय होतं तर समजा आता हा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केला तर काय होतो तो ब्रेक केल्यानंतर रेजिस्टन्स बिकम सपोर्ट होतो। ठीक आहे, हे तर थिअरी सगळ्यांना माहिती आहे। त्यासोबत काय होतं सपोर्ट ब्रेक केला की मार्केट वर येतं परत आणि जो सपोर्ट ब्रेक केला तो बिकम रेजिस्टन्स होत असतो। ठीक आहे, बट याला जर आपण SMC मध्ये बघितलं तर नॉर्मल बघा काय होतं आता समजा मार्केट असं खाली पडते। ठीक आहे, आणि काल आपण एक कन्सेप्ट शिकलो होतो ती म्हणजे ऑर्डर ब्लॉक। तर मार्केट जेव्हा असं खाली येत असतंय आणि लोकांना काय वाटतं एखादा ऑर्डर ब्लॉक असा अप ट्रेंडमध्ये बनतो अप ट्रेंडच्या साईडला आणि जे काही रिटेलर लोक असतात ज्यांना ऑर्डर ब्लॉक ही एकच कन्सेप्ट माहीत आहे ते काय करतात ह्या ऑर्डर ब्लॉक झाला की त्या ठिकाणी ते एंटर करतात मार्केटमध्ये ह्या ऑर्डर ब्लॉकला बघून असे पुढे कॅन्डल ओढणार आणि त्या ठिकाणी एंट्री घेतात। बट मार्केट काय करतं कधी कधी हा जो ऑर्डर ब्लॉक आहे तो झालेला ऑर्डर ब्लॉक ब्रेक करतं वरच्या दिशेला आणि तो ऑर्डर ब्लॉक ब्रेक झाला की त्याला म्हणतात ब्रेकर ब्लॉक। ठीक आहे, एकदम सिंपल लक्षात घ्या ऑर्डर ब्लॉक फेल झाला की तो बनतो ब्रेकर ब्लॉक आणि तिथून परत मार्केट त्याच ठिकाणी एकदा येतं टच होतं आणि वरच्या दिशेला परत ट्रॅव्हलिंग चालू करतं। आता मित्रांनो जेव्हा मार्केट ब्रेकर ब्लॉक करून वर जात असतं आणि हा सक्सेसफुल स्विंग होतो 3 कॅन्डलवाला जे आपण शिकलोय मार्केट स्ट्रक्चरमध्ये त्या पॉईंटला जसं मार्केट रिव्हर्स येतं पॉईंट करायला त्या पॉईंटला मिटिगेशन ब्लॉक म्हणलं जातं। आता मार्केटमध्ये याला बरीच नावं आहेत त्याला TGL किंवा ट्रेंड जॉईनिंग लेवल असे बरेच वगैरे नावं आहेत तर याला कन्फ्युजन व्हायचं नाही। TGL म्हणजेच मिटिगेशन ब्लॉक असतो आणि मिटिगेशन ब्लॉक म्हणजेच TGL लेवल असतात। ठीक आहे, तर हे तुम्ही अशा प्रकारे ह्याला अनालिसिस करू शकता आणि ह्याला अशा प्रकारे बघू शकता। आता फक्त एक फरक लक्षात घ्यायचा आहे हा जो ब्रेकर ब्लॉक आहे ना तो ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे। ठीक आहे, म्हणजे काय झालं या ठिकाणी मार्केट बघा असं खाली आलंय रिव्हर्स। ठीक आहे, आणि या ठिकाणी चेंज झाला त्याचं डायरेक्शन पूर्णपणे वरच्या दिशेला आणि हा जो मिटिगेशन ब्लॉक आहे तो कंटिन्युएशन पॅटर्न आहे म्हणजे मार्केट कंटिन्यू करत वर जात असतं याला। ठीक आहे, एवढा फक्त याला सिंपल फरक आहे। आता ज्यावेळेस हे झालं डाऊन ट्रेंडचं अप ट्रेंडमध्ये पण सेम वाईस वर्सा वर्क होतं। अप ट्रेंडमध्ये काय होतं नॉर्मली असं मार्केट वर झालेलं असतं खाली कुठेतरी ऑर्डर ब्लॉक बनतो आणि त्या ऑर्डर ब्लॉकला बघून लोक काय करतात या ठिकाणी एंट्री करायला चालू करतात। ऑलराईट, आणि मग परत आपली कालची जी थेरी होती ऑर्डर ब्लॉक बघण्याची त्यावेळेस मी तुम्हाला एक ऑर्डर ब्लॉक फेल झालेला लावलेला तर ते समजून घेताना आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारे ते फेल होतात। आता नॉर्मली थेरी काय होती इथं आता हा ऑर्डर ब्लॉक झालाय म्हणजे ह्याच्या खाली खूप साऱ्या रिटेलर लोकांच्या बाईंग ऑर्डर असणार। ठीक आहे, कारण का स्टॉप लॉस ऑर्डर काही लोकांनी बाय केले म्हणजे याच्या खाली स्टॉप लॉस लावले। मार्केट काय करतं खाली येतं आणि सगळ्यांच्या ऑर्डर हिट करतं इथे। ठीक आहे, सगळ्यांच्या ऑर्डर घेतं स्टॉप लॉस घेतं आणि परत या ब्लॉकमध्ये येतं ब्रेकर ब्लॉकमध्ये आणि तिथून परत कंटिन्युएशन ट्रेंड पॅटर्न करतं। ठीक आहे, तर अशा प्रकारे मार्केट हे वर्क करत असतंय आणि हे नॉर्मली मिटिगेशन ब्लॉक जो आहे तो जेव्हा बनतो त्यानंतर तुम्हाला खूप स्ट्रॉंग मुवमेंट हे मार्केटमध्ये मित्रांनो मिळत असते। तर मित्रांनो आता ही कन्सेप्ट आपण चार्टवरती बघूयात म्हणजे आपल्याला तिथे कुठे जर एखादा ब्लॉक मिळाला तर ते समजायला अजून सोपं जाईल। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक इथे दिसतोय मला। ठीक आहे, मार्केट कंटिन्युएशन ट्रेंड पॅटर्नमध्ये डाऊनच्या या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केला। तर नॉर्मली थेरी काय असते ऑर्डर ब्लॉक झाला कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये लोक काय करणार या ठिकाणी सेलच्या ऑर्डर लावणार बरोबर, पण झालं काय या ठिकाणी ऑर्डरच्या सेल लावल्यानंतर मार्केट खाली आलं ऑर्डर ब्लॉकला रिस्पेक्ट होऊन थोडं खाली आलं आणि परत हा ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी फेल केलेला आहे मित्रांनो। आणि जेव्हा कधी असा ऑर्डर ब्लॉक फेल होतो ना मित्रांनो तर तो बनतो ब्रेकर ब्लॉक। ठीक आहे, आता हा ब्रेकर ब्लॉक झालेला आहे परत त्याच ब्लॉकला मार्केट टच व्हायला आलेलं आहे आणि तिथून परत हे वरच्या दिशेला गेलेलं आहे टॅपिंग डिस्प्लेसमेंट रिटेस्ट आणि एक्सपान्शन करून वरच्या दिशेला मार्केट गेलेलं आहे। ठीक आहे, ऑलराईट, आता बघा या ठिकाणी मार्केटमध्ये नॉर्मली काय झालंय मार्केट कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये आहे वरच्या दिशेला। ठीक आहे, आता काय झालं या ठिकाणी हा एक ऑर्डर ब्लॉक बनलेला आहे। आता या ऑर्डर ब्लॉक पासून काय होणार बऱ्याच लोकांनी बाईंगच्या ऑर्डर टाकले असणार। ठीक आहे, पण झालं नेमकं उलटं मार्केटने काय केलं हा ऑर्डर ब्लॉक ब्रेक केला परत वरती आलं आणि ह्या ऑर्डर ब्लॉकला ब्रेकर ब्लॉक बनवून परत मार्केट खालच्या दिशेला आलेलं आहे। ऑलराईट, तर ब्रेकर ब्लॉकची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल। आता आपण समजून घेऊया मिटिगेशन ब्लॉक कसा वर्क होतो। तर जसं मी सांगितलं ब्रेकर ब्लॉक काय करतो कंटिन्युएशन ट्रेंड पॅटर्नला रिव्हर्स करायचं काम करतो, पण मिटिगेशन ब्लॉक काय करतो तर आपला जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडला कंटिन्यू ठेवायचं काम करतो। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी हा वाला ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट इथे झालेला आहे। ठीक आहे, आता जेव्हा कधी ब्रेकअप स्ट्रक्चर कंप्लीट होते त्यावेळेस तुम्हाला बघायचं आहे त्या ट्रेंडची शेवटची कॅन्डल कोणती आहे। आता समजा डाऊन ट्रेंड आहे तर ही जी रेड कॅन्डल आहे ही पूर्ण कॅन्डल घ्यायची या कॅन्डलला टच करायला मार्केट एकदा येतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला परत एंट्री मिळते टॅपिंगवाली। ठीक आहे, ही एंट्री तुम्ही ती घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही खालचे परत ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट बघू शकता। आता वाला हा पॉईंट आहे। ठीक आहे, तर हा इनसाइड कॅन्डल आहे सगळ्या हा व्हॅलिड नाही होणार।
ठीक आहे. त्यानंतर बघा कुठे एखादा ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट दिसतोय का, तर हा पूर्ण या कॅन्डलच्या आतमधला झोन आहे, तर हे पण नाही होणार. परत खाली तुम्ही बघू शकता, तर हा वाला ही कॅन्डल पण याच्या आतमध्ये नाही. आता बघा या ठिकाणी परत हा वाला ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट नाही व्हॅलिड, कारण का कॅन्डल क्लोजिंग नाही झाली. ठीक आहे. त्यामुळे आता परत इथे वेगळं स्ट्रक्चर चालू होतं, बट मिटिगेशन ब्लॉक अशी वर्क होता. ठीक आहे, सक्सेसफुल ट्रेंडमध्ये. आता आपण बघूयात या ठिकाणी कुठे काय मिटिगेशन वगैरे भेटते का आपल्याला. तर या ठिकाणी समजा आपण विचार केला, तर हा झोन या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, वरच्या दिशेला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे. मग आपल्याला काय मिटिगेशनसाठी काय शोधायचं आहे, लास्ट कॅन्डल कोणती आहे सगळ्यात मोठी, तर ही वाली कॅन्डल आहे. ह्याला पकडा, इकडे खेचा तिला. ठीक आहे. आता ही कॅन्डल बघा, या ठिकाणी खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. आता ह्याचा व्हिडिओ आपण गॅप्समध्ये बघणार आहे, पण इथे बघा तुम्ही या 3 कॅन्डलच्या मध्ये इथे गॅप दिसतोय, FEG म्हणतात त्याला. तर मिटिगेशन ब्लॉक कधी FEG सोबत आला ना, तर तो खूप स्ट्रॉंग वर्क होतो. ठीक आहे. तर आता बघा हा जो 3 कॅन्डल मधला गॅप आहे तो म्हणजे FEGचा गॅप आहे आणि प्लस मिटिगेशन आहे. तर मिटिगेशन प्लस FEG किती स्ट्रॉंग वर्क होतोय बघा. या ठिकाणी ई कॅन्डल आली, टॅप नस झाली फक्त FEG मध्ये, आणि तिथून पुढे मार्केटमध्ये कसली स्ट्रॉंग मुवमेंट आली बघा. किती ही वाटते, पण ही 100 पिपची मुवमेंट आहे. ठीक आहे, सॉरी 100 पिपचा स्टॉप लॉस आणि 620 पिपचं टार्गेट आहे मित्रांनो, हे खूप मोठं टार्गेट आहे. तर अशा प्रकारे हे वर्क होत असते. आता दुसरा जर मिटिगेशन ब्लॉक शोधायचा झाला, तर आपण बघू शकता या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल या ठिकाणी ब्रेक झाली आहे का, तर नाही ब्रेक झाली, कारण सक्सेसफुल ब्रेकअप स्ट्रक्चर नाही या ठिकाणी. तर त्यामुळे हा नाही मार्क होणार, बट हा मार्क होतोय बघा या ठिकाणी. ही वाली कॅन्डल हा पूर्ण सक्सेसफुली ब्रेक आहे कॅन्डलचा, ब्रेकअप स्ट्रक्चरचा. आता तुम्हाला काय करायचं, जी ट्रेंडची शेवटची हाय कॅन्डल आहे ती पूर्ण मार्क करायची, एक्सटेंड करायची पुढे. ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे बघा या ठिकाणी ते पॉईंट टच करून मारत मार्केट वर गेलं आहे, पण हा छोटासा ट्रेंड कंटिन्यू भेटलेला आहे. हे बघा या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे TJ लेवल वर्क होत असतात. आता या ठिकाणी जर सपोज रिव्हर्सचा तुम्ही विचार केला, रिव्हर्समध्ये या ठिकाणी बघा हा वाला पॉईंट, हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट झालेला आहे आणि आपल्याला ही पूर्ण कॅन्डल मार्क करायची आहे ॲज अ मिटिगेशन ब्लॉक म्हणून. आता बघा या ठिकाणी आलं मार्केट, टच होऊन परत रिव्हर्स आलं. ठीक आहे, परत सेम झोनला एकदा अजून टच होऊन रिव्हर्स आलं. तर एवढे स्ट्रॉंग हे मिटिगेशन वर्क होत असतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे वाला पॉईंट. ठीक आहे, हा ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट आहे. आता मी काय तुम्हाला बोललो, ह्याची ट्रेंडची रिव्हर्स कॅन्डल कोणती, शेवटची ही वाली रेड कॅन्डल आहे. ही कॅन्डल तुम्ही पूर्ण मार्क करू शकता अशी. आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, ही कॅन्डल प्लस हा पूर्ण FEG आला इथे. ठीक आहे, 3 कॅन्डलचा मधला गॅप, तर हा FEG पूर्ण इथे कन्सिडर होतो. आता FEG नंतर बघा मार्केट या ठिकाणी बघू शकतो तुम्ही किती खतरनाक पद्धतीने रिव्हर्स आलेले या ठिकाणी. ठीक आहे. आता इथून ऑर्डर जर घेतली एखाद्याने हा जर इमिटेशन ब्लॉक बघून, तर बघा तुम्ही स्टॉप लॉस किती राहतो या ठिकाणी, 90 पिपचा स्टॉप लॉस, टार्गेट किती मिळालं 37, म्हणजे 370 पिपचं टार्गेट. हे दिसतात छोटे, पण हे खरं तर खूप स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ब्लॉक शोधायचे आहेत. मिटिगेशन ब्लॉक पण बघितले आपण आणि ब्रेकर ब्लॉकचे पण एक्झाम्पल आपण इथं बघितले आहेत. तर तुम्ही काय करा, फक्त हा व्हिडिओ डबल बघा, म्हणजे तुमच्या अजून हे पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल डोक्यात. आता मित्रांनो आपण काय केलेलं आहे, ब्रेकर ब्लॉक प्लस हे मिटिगेशन ब्लॉक याचे दोन्हीचे कन्सेप्ट आपण या ठिकाणी पूर्णपणे बघितलेले आहेत. आणि तुम्हाला मी एक सांगेन, हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्त कन्फ्यूज होत बसू नका मित्रांनो. ठीक आहे, जेवढी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं तेवढी जरी फॉलो केली तरी खूप स्ट्रॉंग वर्क होत असते. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं ह्याला कॉम्प्लीट कराल आणि अवघड समजून घ्याल. होतं काय मित्रांनो, आपण लोक दुनियाभराचे कन्सेप्ट शिकतोय आणि त्यामध्ये एवढं अडकून पडतोय की हे शिकायचं ते शिकायचं आणि ऍक्च्युली हातात काहीच लागत नाहीये. त्यामुळे जेवढ्या गोष्टी सोप्या होतील तेवढ्या सोप्या करा. ठीक आहे, आणि जेवढ्या सोप्या कराल तेवढं तुम्हाला चांगले त्याचे रिझल्ट्स हे मिळून जातील. आणि ते रिझल्ट्स एकदा मिळायला लागले की तुम्हाला या गोष्टी ड्रॉ करायला किंवा बघायला परत सोपं जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हे मार्किंग करू शकता, सगळे मिटिगेशन ब्लॉक वगैरे चार्टवरती शोधा. आता तुम्हाला टास्क काय मित्रांनो, जेवढे तुम्हाला मिटिगेशन ब्लॉक किंवा हे ब्रेकर ब्लॉक मिळत आहेत त्याची तुम्ही बॅक टेस्टिंग करायचे आणि त्याचा रेशो काढायचा, किती सक्सेसफुल होत आहेत आणि किती तुम्हाला याच्यात रिझल्ट चांगले मिळत आहेत. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या एका महत्त्वाच्या ब्लॉकच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.